नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये खतरनाक ट्विस्टवर ट्विस्ट येत चाललेले आहेत, तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. एकीकडे सायलीला आता तिच्या जन्माचं सगळं सत्य समजलं तर आहे, पण सायलीने अजूनसुद्धा अर्जुन सोडून कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. आता ती घरी परत आलेली असते. घरात पाऊल ठेवताच तिला तिच्या जुन्या आठवणी आठवायला लागतात. ती वेड्यासारखी हसायला काय लागते ते पाहून आता सगळ्यांना कळतच नाही की ही भरकटल्यासारखी का हसतीये. बरं, घरात आल्या आल्या ती पूर्ण आजींना जाऊन मिठीच मारते. पूर्ण आजींना तर काय आनंदच होतो, कारण सायली ही घरात सगळ्यात जास्त लाडकी जी असते. आता रूममध्ये जाऊन सायली अर्जुनला म्हणते, हा क्षण अविस्मरणीय आहे, कारण आज मला माझी खरी ओळख मिळाली आहे. अर्जुन सायलीला लगेच मिठी मारतो आणि म्हणतो, हो, आणि मला पण माझी लहानपणीची गोड मैत्रीण जी मिळाली आहे. सायली पण हसतच म्हणते, आणि मला पण माझा लहानपणीचा मित्र परत मिळालेला आहे. तेवढ्यात सायलीला अचानक एक कॉल येतो. आता फोन लाऊडस्पीकरवर ठेवून सायली म्हणते, बोल ना गं कुसुमताई, कशी काय माझी आठवण काढलीस? तिकडून आता कुसुमताई म्हणते, सायली, तुला अर्जंट आश्रमात यावंच लागेल. हे असं बोलणं ऐकून आता दोघांना पण टेन्शन येतं. ते लगेच आश्रमात पोहोचतात. आता तिथं मधुभाऊ पूर्ण बरे झालेले असतात. आता मधुभाऊ म्हणतात, तू माझी सायली नाहीयेस. ते ऐकून कुसुम म्हणते, असं काय करताय मधुभाऊ, ही आपली सायलीच आहे ना? मधुभाऊ लगेच म्हणतात, नाही, ही प्रतिमा आणि रविराजची हरवलेली मुलगी तन्वी आहे. हे ऐकून मात्र सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती मधुभाऊंना मिठी मारून रडू लागते. मधुभाऊ पण काय टायमावरच नीट झालेले आहेत, जेव्हा सायलीला तिचं खरं सत्य समजलं तेव्हा. असो, पण व्हिडिओ माझी पूर्ण आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.